सध्या मी जलमंदिर परिसरात उभे आहोत आणि या ठिकाणी आत्ताच उदयनराजे समर्थकांची जी बैठक आहे ती पार पडलेली आहे। मोठा भव्य असा स्वागत सोहळा जो आहे तो आज या उद्या जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। शिरवळ पासून जवळपास जलमंदिर पर्यंत साताऱ्यात मोठी अशी भव्य रॅली जी आहे ती या ठिकाणी काढण्यात येणार आहेत। मोठं जंगी स्वागताचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी जे उदयनराजेंचे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, हे बोलण्यासाठी आहेत। नेमकं काय नियोजन असणार आहे साधारण? या ठिकाणी आज सगळे संपूर्ण जिल्ह्यातील तमाम उदयन महाराजांच्यावर प्रेम करणारे सर्वच पक्षातले, भारतीय जनता पार्टी असेल त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व मंडळी जलमंदिरला सगळे एकत्रित जमलो होतो। आरंभ है प्रचंड, सूर सगळ्यांचा त्याच पद्धतीचा आहे। सातारा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेतल्या मनातले उमेदवार उदयनराजे आहेत आणि आदरणीय अमितभाई शाह यांची भेट दिल्लीला झालेली आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आशिषजी शेलार साहेब यांच्या समवेत महाराज साहेबांनी दिल्लीमध्ये भेट घेतलेली आहे। तिकिटाची जी प्रक्रिया आहे ती रुटीननं होत असते, कारण तिन्ही पक्ष भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत। आघाडीच्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन इतर तिकीट काही जे शिल्लक म्हणजे डिक्लेअर करायच्या राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सातारचं आहे आणि सातारची उमेदवारी ही श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनाच आहे। त्यामुळं आम्ही आता प्रचाराचा शुभारंभ आणि महाराजांचं एक स्वागत म्हणून जिल्ह्याच्या बाउंड्रीपासून सुरू करतोय ते राजधानी साताऱ्यापर्यंत आणि एक रूपरेषा सर्व कार्यकर्त्यांनी उत्साही जल्लोषी वातावरणात तयार केलेली आहे आणि त्या पद्धतीनं महाराजांचं आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य असं स्वागत करतोय। नक्कीच, खरं तर महायुतीमध्ये अजूनही तिकीट जाहीर कुठं झालेलं नाही, वरून काही तसं आदेश आले नाहीत, पण तुमच्याकडून स्वागत जे होतंय ते मोठ्या प्रमाणात होतं। नाही, काही गोष्टी ठरलेल्या असतात, परंतु संघटनेमध्ये सगळ्या तिकीट डिक्लेअर करत असताना एकत्रित तिकीट डिक्लेअर होणार आहेत। काल आता 3 डिक्लेअर झाल्या, त्या दुसऱ्या टप्प्यातल्या होत्या आणि सातारचं इलेक्शन हे 3ऱ्या टप्प्यातलं आहे। त्यामुळं अंतिम टप्प्यामध्ये उदयन महाराजांच्या नावाची निश्चितीकरण होणारच आहे। त्यामुळं कार्यकर्ते आता थांबण्याच्या मानसिकतेत नाही आहेत, प्रचाराला तर लागलं पाहिजे सगळ्या गोष्टी। त्यामुळं लोकांच्यातून आलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळं आम्ही प्रचंड है आरंभ ह्या स्वरूपात आज सगळे एकत्रित जमलो आणि संपूर्ण उद्याची रूपरेषा आम्ही बसून ठरवलेली आहे। नक्कीच, काय सांगाल तुम्ही? महाराजांना खूप जवळून ओळखता, कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे साधारणतः? उद्याच्याला महाराजांची जी सातारा शहरामध्ये ग्रँड एंट्री होती, आपणा सर्व प्रसिद्धी माध्यमांना माहिती आहे, ज्ञात आहे की महाराजांचं हे धक्कातंत्र कायम धक्कातंत्रच असतं। उद्याच्याला जी ग्रँड एंट्री होती ते हे दाखवून देण्यासाठी सगळा महाराष्ट्र त्यांच्या उमेदवारीची वाट बघतोय, परंतु उद्या सातारकर सुद्धा हे अनुभवणार आहेत की उदयन महाराजांची उमेदवारी ही निश्चित झालेली आहे। उदयन महाराज हे निश्चित उमेदवार आहेत आणि उदयन महाराज हे आम्हा पदाधिकाऱ्यांपेक्षा सातारच्या जनतेचे उमेदवार आहेत आणि निश्चित ह्यावेळेला ते प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत। महाराजांचं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असतं आणि तेच उद्या संपूर्ण साताऱ्याला आणि मतदारसंघाला अनुभवायला मिळणार आहे। काय महिला पदाधिकारी ही आपल्यासोबत आहेत, काय सांगाल तुम्ही याविषयी? आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराजांचं जे तिकीट आहे ते लवकरच डिक्लेअर होईल, पण आता जनता आहे किंवा कार्यकर्ते आहेत तर त्यांना थांबायचं नाही आहे। म्हणजे महाराजांचा प्रचार चालू करायचा आहे, महाराजांचं जंगी स्वागत करायचं आहे, तर त्याच्या दृष्टीने उद्या आम्ही सगळ्यांनी सातारा जिथून जिल्ह्याचं सुरुवात होती तिथून तर करणारच, पण शहरातसुद्धा त्यांचं एक भव्य दिव्य असं स्वागत करणार आहे आणि त्याची उद्या आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्यांचं एक जंगी स्वागत आम्ही करू त्यांचं। नक्कीच, या ठिकाणी या होत्या भावना कार्यकर्त्यांच्या आणि त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की मोठं असं जंगी जे स्वागत आहे ते जवळपास शिरवळपासून साताऱ्याच्या जलमंदिरपर्यंत या ठिकाणी मोठं करण्यात येणार आहे आणि त्या पद्धतीनं ही जी तयारी आहे ती जय्यत तयारी अशी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.